नमस्कार, दंडोत प्रणाम. सुगरणीच्या खोप्यात आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि तुमची मावशी सुनंदा पाटील तुम्हाला आज एक रेसिपी सांगणार आहे. दाखवणार नाही, सांगणार आहे. आणि ती रेसिपी आहे ना, आपल्याला युरोपमधून आलेली आहे. जो दादा आपला युरोपमध्ये राहतो, दादा आणि सुनबाई त्यांनी पाठवली आहे. आणि छोटीशी रेसिपी आहे, पण तिकडचे लोक कसं जेवण बनवून खाता ते तुम्हाला सांगणार आहे मी. म्हणून आज तुम्हाला मी जी रेसिपी आहे ना ती सांगणार आहे, दाखवणार नाही. आणि ती तुम्ही बघा आणि तसंच करून बनवून खा, तर तुम्हाला कळेल ती रेसिपी कशी आणि ते लोक कसे खाता आणि कुठल्या पद्धतीने बनवता जेवण ते पण तुम्हाला कळेल. आणि ती रेसिपी आहे ना ती जर्मनीची आहे. आणि जर्मनी आपल्याला जसा यात्रा उत्सव असतो ना तसा तिकडे उत्सव असतो. आणि त्या उत्सवमध्ये ते आपण जसा स्टॉल लावतो, हॉटेल असते छोटी पाल असं असतं, टाकलेलं असतं थोडंफार काही जेवण बनवायचं आणि हॉटेलसारखं, तसं तिकडे स्टॉल लावलेला असतो. आणि त्याच्यावर ही रेसिपी खूप अशी चालते असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनी बनवून दाखवलं आहे. चला मग आपण ती रेसिपी पाहूया. आणि तुम्ही आपला ब्लॉग आहे ना छोटा मोठा जो येईल तो आता तो शेवटपर्यंत पहा. आणि नक्की नक्की तुमची मावशी या नात्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता बनवायला सुरुवात करते आहे. आणि पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आणि तेल पण कमीच वापरतात तिकडे, हे बघा. आणि आता खूप छान छान असं फ्रेश मशरूम आहे बघा, ताजं. आणि ती आता फ्राय करणार आहे पॅनमध्ये. हे बघा किती सुंदर मशरूम आहे. आणि ते आपलासुद्धा स्वतःचा मशरूमचा व्यवसाय होता, पण काकांना ब्रेन हॅमरेज झाल्यापासून तो बंद झाला आहे. तर तुम्हाला काही माहिती म्हणजे पाहिजे असेल मशरूमविषयी तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, मी तुम्हाला सांगू शकते. आमचा स्वतःचाच व्यवसाय होता, पण तो ढिंगरी जातीचा होता. शिंपलं असतं ना तसं मशरूम आपण तयार करत होतो. चला तर मग आता असं जे काही बनवते आहे ना ते फक्त मध्यम आचेवर बनवते आहे ती. हे बघा सुंदर असं गोल्डन कलर येईपर्यंत हे फ्राय करून घेतलं आहे. आणि आता पुढे काय प्रक्रिया करते ते आपण पाहूया. तिकडे सुंदर असं फ्रेश सगळं काही ताजंच मिळतं. पेस्टिसाईड तिथे नाही वापरत, पावडरही नाही वापरत. तर आता हे कांदा टाकून घेतला बघा तिने. आणि आपल्याकडच्या बाकीच्या सवयी आहे त्यांना जेवणाच्या, तसं बनवता आणि बाकीचं त्यांच्या रेसिपी बनवून खाता रेसिपी. आणि दुसरं म्हणजे शाकाहारी आहे ना दादा, म्हणून अशा वस्तू पण बनवून खाता ते. आणि आता कांद्यानंतर लसूणही टाकून घेतला तिने बघा. आणि आता अजून हे पण फ्राय करून घेईल. कांदा, लसूण आणि मशरूम एवढं टाकून घेतलं. आणि अद्रक टाकलं का काय मला नाही दिसत, पण टाकून घेतलं कांदा, लसूण, मशरूम असं. आणि आता अजून परतून घेते आहे. आणि तिकडे जास्त मसाले खात नाही आपल्यासाठी. आपल्या पूर्वजांनी मसाले खायची आपल्याला सवय लावून ठेवलेली आहे, म्हणून आपण मसाले भरपूर खातो. ते लोक नाही खात मसाले, ते कमीच मसाले खाता. आणि यांना आपल्याकडची सवय आहे ना, म्हणून हे पण थोडेफार आपल्याकडूनच घेऊन जाऊन आणि तिकडे थोडंफार वापरता मसाले. आणि पूर्ण शाकाहारी असल्यामुळे जेवण चांगलं बनवून खाता हे पण. आणि ही आपली शिमला मिरची आहे आणि ही रेड कलरची आहे, ही पण ती परतून घेते आहे. आणि आता ही शिमला मिरची आपण ही परतून घेतली तर अशी क्रंची लागते, खूप सुंदर लागते. तसं तिने परत फ्राय करून घेतली आहे. आणि आपल्याकडच्या सवयी आहेतच त्यांना, तसं काही नाही की तिकडेच हे पहिल्यापासून, पण काही दिवसापासून गेले आहेत ते, वर्षापासून म्हणून. आणि हे तिने जे काही आपलं बटर आहे ना, बटर टाकून घेतलं. आणि बटर चीज चांगल्या प्रमाणात खाता ते, त्यांना बी विटॅमिनची कमी होऊ नये म्हणून. आणि या जे काही दूध दुभतं आहे ना त्याच्यापासून मिळतं म्हणून करून खाता ते. आणि असं छान असं ती अजून परतवते. आणि ते बटरमध्ये परतवल्यावर तर अगदी छानच लागणार आहे ना. हे बघा हा कलरही किती सुंदर आला, त्या बटरमुळेच आला हा कलर. बघा किती सुंदर आला आहे कलर. आणि तिला आपण
ज्या पद्धतीने तिकडे करत असतील त्याच पद्धतीने करते आहे ती. आणि इकडे जे चायनीज वस्तू आहेत त्याच्यात पण आपण मसाले वापरतोच, ते मसाले खूप कमी वापरता. आणि हे आहे ना मिरे, हे मिरे ती आता क्रश करून टाकते आहे. आणि आपण आपलं पूर्वज आहेत ना मिरच टाकायचे, तेव्हा मिरची उपलब्ध नव्हती आपल्याकडे. मिरची तर आता नंतर आणली ना तिकडच्या ह्याच्यानी, काय मुस्लिम लोक असतील त्यांनी आणली होती मला वाटतं, का ब्रिटिश, मला पण माहिती नाही. हे बघा थोडीच मिरची टाकली, पण आपले पूर्वज आहेत ना मिरे पुढंच वापरायचे जास्त. आणि मिरची नव्हतीच आपल्याकडे. आणि आता ही मिरची तिने आपल्याकडून चटणी घेऊन गेली आहे म्हणून तिने अगदी थोडी चवीपुरती घातली. ती मसाले मिरची इकडनंच नेतात, तिकडे मिळत नाही म्हणून. आणि आता ही कोथिंबीर घातली तिने, हे बघा. तर आपले कसं आहे, आपले नुसतं मिऱ्यापुढने समाधान होत नाही म्हणून तिने थोडी मिरचीही घातली आहे. ती आपली सवय आहे ना इकडची म्हणून. आणि आता कोथिंबीर घातली. आणि कोथिंबीर पण खूपच महाग आहे तिकडे. आणि हे मीठ घातलं आपलं, मी मीठ घातलं चवीसाठी. आणि मीठ तर पाहिजेच कुठल्याही भाजीला, पण ते पण प्रमाणात असलं तरच चांगलं लागतं असं. आणि मिठाशिवाय चव नाही, हे तिने अजून परतून घेतलं आहे. माझ्या घरचं मशरूम होतं पण आपल्याला कसं बनवायचं हे काही कळत नव्हतं. आम्ही पण असं कोबीच्या भाजीप्रमाणेच करून खायचो, पण हे तिकडे वेगळं, हे बटर वापरता. आपण काही बटर नव्हतं वापरत. ही कांद्याची पात टाकून घेतली. आणि आपल्याकडे पण चायनीज पदार्थांमध्ये टाकतोच आपण कांद्याची पात, पण तिकडे पण वापरता म्हणून तिने टाकून घेतली कांद्याची पात. आणि दादाला अशा वस्तू आवडतात. नाही, हे मशरूम आहे ना ते काही जेवणाला वापरणार नाही, नाश्त्याला वापरणार आहेत. मग असं त्यांचं हे मशरूम तयार झालं बघा. आणि आता ती देते आहे सर्विंग बाउलमध्ये आणि ते खायला देणार आहे दादाला. आणि ते आहे ना जे काही गार्लिक सॉस त्याच्यासोबत खाणार आहेत ते. आणि आता तिने काढून घेतलं आहे, नाश्ता देणार आहे त्याला. आणि ते कशासोबत खाणार आहे ते तुम्हाला सांगते मी. ते गार्लिक सॉस तो कसा बनवता त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते. तर भरपूर असा लसूण घ्यायचा, त्याच्यात तेवढ्याच प्रमाणात तेल टाकायचं आणि मीठ आणि लेमन ज्यूस, बस एवढंच. आणि ते मिक्सरमध्ये खूप फिरवून घ्यायचं. मग त्याच्यापासून असा सॉस तयार होतो. सॉस ते म्हणताना आपण ते तयार होतो सॉस. आणि त्याच्यासोबत खूप खूप छान लागतं. चला तर मग बाय.